नेहमी हसत राहा, आपलं आयुष्य जपत राहा. कधी वाटलं आयुष्याचा कंटाळा आलाय, कधी वाटलंय आयुष्याचा कंटाळा आलाय, तर माझे ब्लॉग बघत राहा. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहन. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि कुठे चाललोय मी मलाच नाही माहिती. चला भटकत राहूया, भटकायला मजा येते. तर मित्रांनो, मी आहे वरोती गावात, वरोती पाटील पाडा इथे. आणि आज आपण बघणार आहोत वरोती गाव कसं आहे. चला मग करूया सुरुवात. वाट कशाची बघताय, जायचं. काय भेटलेलं आहे आपल्याला? जांब भेटले, जांब, काली काली जांब. नशीब भेटले आपल्याला, भूक पण लागलेली. आता तर पेट पूजा करूया, आता करूया पेट पूजा, नंतर बघू बाकीचं. काली काली जांबा भारी र, काली काली जांबा भारी. चला पोट गुला आपलं. शान भूमी. नदी तर खूप सुंदर आहे भाई, बघून घ्या इथूनचा नजारा. पाणी पण खूप खोल असेल भाई. इकडे थांबायचा विचार होता पण नाही थांबू शकत. चुकून पाण्यात पडलो तर वाचवायला कोण नाही मिळत. चला पुढे जाऊया. अलग अलग जागेवर फिरायला खूप मजा येते. आता इकडे मग नदीवर आलेलं तर बघा, पाणी पण किती खोल आहे, असं वाटते उडी मारू की काय. आता मनात विचार आलाय की त्या साईडनं आपल्याला जायचंय. आता कसं जावं तर लागेल, कारण त्या साईडनंच मजा येणार आहे आता व्हिडिओ बनवायला. बघा इथून जायचंय आपल्याला चालत चालत. तर चला जाऊया त्या साईडनं. पॅन्ट वगैरे भिजणार आहे आपले आता. कपडे भिजले तरी काय नाही, गुडघ्यापर्यंत, फक्त घसरून पडायला नाही पाहिजे बस. घसरून पडायला नाही पाहिजे, नाहीतर मग खपले आपण. तहान लागली, पाणी पिऊन घेऊया. वाचव रे देवा, पाडू नको बस. गुडघ्यापर्यंत भिजलाय मी. कसं कसं जायचं. चला एक टप्पा पार केला. हे बघा चढलो. तिकडे जाऊ, तिकडे. हे बघा ढग पांढरे शुभ्र. ढग बघा कसे पांढरे शुभ्र दिसत आहेत. काळा काळा माकड तोंडीच्या भुताडावानी दिसतोय ना फिरून फिरून. अजूनपर्यंत मी तोंड नाही धुतलं, मग काय दिसणारच ना, उन्हात काळा पडलाय. जो पाण्याच्या वरती आहे तो फेदूर, तुम्ही काय म्हणता. हे आपल्याला आता हे पार करावं लागेल बघा. तिकडे जावं लागेल एकदम शेवटला. बघू पडतोय का. पडला रे पडला. तोंड वगैरे धुतले, मस्त दिसतो ना हिरो सारखा. पण हिरो आता कधी झिरो होईल सांगता येत नाही पाण्यात पडला तर. हिरो कधी झिरो होईल सांगता येत नाही पाण्यात पडला तर. देवाचं नाव घेऊन जातोय हळूहळू. पाडू नको हा बस, तर पचका होणार आपला.
नदी पार करणं काही खायचं काम आहे का? मोठ्या मोठ्या दगडी चढून जावं लागतं, मोठ्या मोठ्या ढांगात टाकून. आईला हे बा पोचलो, थोडंच राहिलंय जायचं. आता एक प्रश्न आलाय मनात की ते पाणी खोल आहे, तर इथे पाय टाकला तर आपण पूर्ण भिजून जाऊ. आता काय करू बुवा? काय करायचं? उडी मारू? उडी मारलं तर घसरून पडणार. हे बघा, ते पाणी खोल आहे. आता करायचं तरी काय? 2-3 फुटाचं अंतर राहिला आणि असा प्रसंग आलाय माझ्या समोर. काही हरकत नाही, गुडघ्यापर्यंत पाणी आला. आता एकदम चड्डीपर्यंत येऊ दे. ओ गेलो रे. हा, सांगितलं तेवढंच झालं, आलं पाणी गुडघ्याच्या वरती. आता प्रश्न आलाय की इथून वाट कशी शोधावी लागेल. म्हणजे लागेल. वा, भेटते का नाही वाट? पुढे गेल्यावरच समजणार. विचार करू काही फायदा नाही. माईला हे बघा वाट. आम्ही जिथून जातो तिथून वाट सुरू आम्ही जिथून जातो तिथूनच वाट सुरू होते. हे बघा, आली का नाही वाट? इकडे तुम्हाला मोठे मोठे अंडी दिलेले डायनासोरचे मोठे मोठे असे अंडी भेटतात बघा. तुम्हाला दाखवायला आलतो हत्ती, पण दाखवली मुंगी. आता तुमची वाजणार पुंगी. नाही रे, मस्करी करतोय हा. माझी वाजेल पुंगी, तुमची नाही. आता वेळ आली ती आपल्याला घरी जायची. आणि आज आता मला तुम्हाला काहीतरी सांगायचे की भावांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आजच्या दिवसासाठी एवढंच. पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जोहार, टाटा.